या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादीतील संघर्ष विकोपाला, पक्षफुटीच्या मार्गावर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पक्षांतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही। हा प्रकार उघडकीस येताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तांत्रिक चुका झाल्याची सारवासारव केली असली तरी त्यातून पार्थ पवार यांनी पटेल यांचे पंख कापल्याचे स्पष्ट झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची व पदाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या कामांची यादी प्रसिद्ध झाली। त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश नव्हता। राष्ट्रवादीतील या घडामोडीनंतर पक्षांतर्गत वाद मात्र विकोपाला गेलाय। यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्स समाज माध्यमातून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। पक्षाची प्रसिद्ध झालेल्या यादीत काही प्रशासकीय चुका झाल्या असून थोड्याच वेळात ही चूक दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। यानुसार पक्षानं नवीन यादी प्रसिद्ध दिली। त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे व दिलीप वळसे पाटील यांचा समावेश करण्यात आला। प्रफुल्ल पटेल यांच्या पुढे राज्यसभेतील नेते एवढाच उल्लेख आहे, म्हणजेच पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावर आता नाहीत। तटकरे हे लोकसभेतील नेते दाखविण्यात आलेत। कार्यकारिणीतील पार्थ पवार व जय पवार यांचा समावेश आहे। यावरून प्रफुल्ल पटेल यांचे पंख छाटण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। अजित पवार यांच्या अकाली निधनानं राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा वाद समोर आला। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीतील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये अशी सूचना करण्यात आली। याचा अर्थ पटेल व तटकरे यांनी केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं सुनेत्रा पवार यांना सूचित करायचंय आणि त्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते। तेव्हापासूनच राष्ट्रवादीतील वाद वाढू लागलाय। राष्ट्रीय कार्यकारिणीत पटेल, तटकरे, भुजबळ, वळसे पाटील या जुन्या जाणत्या नेत्यांना स्थान देण्यात आले नव्हते। पार्थ पवार यांनी पक्षावर पकड बसविण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी पटेल व तटकरे यांचे पक्षातील वर्चस्व मोडून काढायचे आहे असे एकूण त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसते। पवार कुटुंबियांना दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांचे विलीनीकरण व्हावे अशी इच्छा आहे। तसे संकेत उभय बाजूने देण्यात आलेत। पटेल व तटकरे यांचा शरद पवार गटाच्या विलीनीकरणास सक्त विरोध आहे। हा वाद असाच आणखी विकोपाला गेल्यास राष्ट्रवादीतील फूट अटळ असल्याचं मानलं जाते। पटेल, तटकरे आदी नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। यामुळे अजित पवार गटाचे भवितव्य सध्या तरी अंधारात दिसते। भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका यात महत्त्वाची आहे। एकूणच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डच्चू देण्यात आला आहे असं स्पष्ट दिसते। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची भूमिका ठरणार आहे। पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भूमिकेचा पक्षावर देखील काय परिणाम होणार आहे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार फुटीच्या मार्गावर आहे काय मत आहे आपलं? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डच्चू देण्यात आलं आहे, त्याची नेमकी कारणं काय आहे पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वगळण्यात आलंय। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे नसल्याने पक्षात अंतर्गत वेग आलेला आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी तांत्रिक चुका झाल्याचं स्पष्ट केलंय। या यादीमध्ये सत्तेचे केंद्र एकाच कुटुंबाभोवती फिरत असल्याचं चित्र आहे। या यादीमध्ये 29 एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत या नावांचा समावेश नसल्याचं समोर आलेलं आहे। अशा पद्धतीनं हे राजकीय गणित बदललेलं स्पष्ट दिसलं। एकूणच प्रफुल्ल
पटेल आणि सुनील तटकरे यांना डच्चू दिल्याचं स्पष्ट दिसतंय.